आज ना आपण 4 ते 8 महिन्याच्या बाळासाठी सुंदर असं खानापासून पारंपरिक टोकूचं बनवणार आहे आणि तुम्हाला पण शिकायचं आहे का? चला तर मग आपण बनवूयात. तर सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याकडं जे जेवणाचं ताट आहे सगळ्यात मोठं, ते ताट घ्यायचं आहे आणि त्याच्या आकाराचा गोल असा सर्कल कट करून घ्यायचा आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर असं कट करून घ्यायचं आहे आणि अस्तरवर आहे ना, सगळ्या साईडनी पूर्ण सर्कल आहे ना, टिप मारून घ्यायची. अस्तर आहे ते पूर्ण मेन फॅब्रिकला स्टिच करून घ्यायचं आहे, जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण सर्कल आपण स्टिच करून घेणार आहे आणि जे एक्स्ट्राचं दिसतंय ते आपण कट करून घेणार आहे आणि नंतर पूर्ण सर्कलवर आपण अशा छोट्या-छोट्या चुन्या टाकून घेणार आहेत. पण त्या अगोदर काय करायचं आहे, 4 इंचाचा आपल्याला आडवा असा काप मारायचा आहे, अशा प्रकारे. आणि ह्या प्लेट्स आहेत ना, आपण अर्धा-अर्धा इंचच्या टाकून घेणार आहे आणि तुमच्याकडे जर स्टिच ओपनर असेल, तर त्याच्या साहाय्याने तुम्ही ह्या प्लेट्स आहेत ना, ह्या टाकू शकता. कारण खूप छान आणि एकदम परफेक्ट एकसारख्या अशा प्लेट्स बसतात ह्या स्टिच ओपनरनी. मी तर त्यानेच टाकत असते. तर खूप छान अशा प्लेट्स आलेल्या आहेत आपल्या आणि ह्या प्लेट्स आहेत ना, 13 इंचावरती आपण टाकून घेणार आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. तर पूर्ण 13 इंचावरती आपण छोट्या-छोट्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आणि हे 13 ते 14 इंचावर टाकून घ्यायच्या म्हणजे 8 महिन्याच्या बेबीपर्यंत बेबीला ना आरामात हे टकूचं बसतं आणि नंतर काय करायचं आहे, ह्या कपड्याची जी बॉर्डर असते ती बॉर्डर छोटीशी घ्यायची, 1 इंचाचा काप घ्यायचा आहे आणि तो ना पूर्ण असा जोडून घेतल्यानंतर आहे ना, थोडासा फोल्ड करायचा आहे, अर्धा इंचाचं फोल्ड करून घ्यायचं आहे. अर्धा इंच असं फोल्ड केल्यानंतर आहे ना, ते बघा हळू-हळू टीप मारून घ्यायचे आणि पूर्ण ओढून ताणून अजिबात टीप मारायची नाही, कारण इथं रिंकल्स येतात आहे, त्यामुळे एकदम आरामात अशी टीप मारून घ्यायचे. आणि आपण चॉकलेटी कलरचंच का वापरलेलं तर त्याला काठच चॉकलेटी कलरचे होते आणि वरती आपल्याला झालर लावायची आहे. आणि आता पावसाळा चालू आहे आणि हळू-हळू थंडी पण येते. बाळासाठी भरपूर आरामदायी पारंपरिक खणाचं टोपरं आहे ना, ते उबदार असतं आणि बाळासाठी खरंच खूप चांगलं असतं हे खणाचं टोपरं वापरलेलं. तर एंडपर्यंत आपण आलेलो आहे आता. हे बघा, खूप छान झाले, खूप फिनिशिंगमध्ये दिसते. पण ह्याला आणखीन आपण थोडंसं फॅन्सी बनवणार आहे. तर आपण काय केलेलं आहे, ह्याचे जे काठ राहिलेले आहेत त्याच्यापासून आहे ना, आपण ह्या प्लेट्स म्हणजे झालर झालर म्हणतात ते आपण बनवून घेतलेले. पण ही झालर बनवताना ना मी प्लेटच्या डायरेक्शन तुम्ही बघू शकता, मी उलटे घेतलेले आहेत. एकसारख्या अशा घेतलेल्या नाहीत, उलट-सुलट अशा डायरेक्शन घेतलेल्या आहेत आणि जे ह्या कपड्याचं काठ होतं त्यापासूनच आपण बनवतोय. म्हणजे खूप छान डेकोरेटिव्ह वाटतं. जुन्या काळात नाही, ह्या रेबनीपासून बनवायचे, पण आपण आहे ना ह्याच्या काठापासूनच बनवणार आहे आणि हे पण पूर्ण 13 इंचाचंच घेतलेलं आहे आपण आणि हे फक्त त्याच्यावरती अटॅच करायचं आहे आणि अटॅच करताना काळजी घ्यायची, जी टीप आहे ती बरोबर मध्यावरती टीप आली पाहिजे. आता हे आपल्याला बॉर्डर लावायचे होते, हे हे फॅन्सी लावायचं होतं, त्यामुळेच आपण आतून पण ब्राऊन कलरचीच बॉर्डर अटॅच केलेली आहे. हे बघा आणि बरोबर मध्यातून टीप मारून घेते. जर थोडं इकडं-तिकडं झालं तर टकूचं तिरकं वाटेल, कारण हे आपण शोसाठी लावतोय, अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी लावतोय. त्यामुळे हे व्यवस्थितच हळूवार असं लावून घेणं गरजेचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. खूप छान दिसतंय ना? खूप छान असा फॅन्सी लूक आलेला आहे याने. आणि आता ह्याच्या खालच्या साईडला आणि नॉडला ह्याचीच बॉर्डर यूज करणार आहे आपण. तर हे बघा, हे नॉड जी घेणार आहे आपण, तर ही नॉड 12-12 इंचाची घेणार आहे आपण. ही नॉड घेतल्यानंतर आहे ना, आता खालची साईड आपली रिकामीच राहिलेली आहे टोपड्याची, जी 4 इंच ठेवली होती आपण. ती 4 इंच बाजू तशीच राहिलेली, तर ती इथं अटॅच करून घेणार आहे. अटॅच केल्यानंतर तुम्ही बघू शकता टोपड्याचा लूक किती छान आलेलं आहे, किती फिनिशिंगमध्ये टोपडं दिसतंय. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवनवीन व्हिडिओ मी असेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा. चलो बाय.